आज एन्काउंटरमध्ये जी आसामी आलेली आहे ते अतिशय तडफदार आहेत. त्यांची वक्तव्य चर्चेत असतात. त्यांना प्रत्युत्तर देणं याच्यासाठी अनेकांना फार विचार करावा लागतो. असे आपल्यासोबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट जे आलेले आहेत. जर उद्धव ठाकरेंनी पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला असा कधी फोन आला? जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचा ठराव घेण्यात आला कार्याध्यक्ष पदासाठी, त्यावेळेला बाळासाहेबांना जेव्हा कळालं तर बाळासाहेब म्हणले ही केलेली चूक आहे, मला माहीत नाही, मला विचारलं गेलं नाही, हे शिवसेना प्रमुखाचे शब्द होते. तुम्ही ज्या पद्धतीनं उठाव केलात आणि तुम्ही सगळे वेगळा निर्णय घेतला, तुम्ही ही प्रोसिजर नेमकी कशी सुरू झालेली? एकनाथ शिंदे साहेबांना तुम्ही मुख्यमंत्री व्हायचं तुम्ही शब्द तुम्ही दिला, तुम्ही म्हणजे नाही एकनाथ शिंदे, एकनाथ तू मुख्यमंत्री आहेस. त्यावेळेला जर ते मुख्यमंत्री झाले असते तर पक्ष कोणत्या लेवलला गेला असता याचा कधी विचार केला? शिंदे साहेब आम्हाला नेहमी म्हणायचे, शिरसाट मला शब्द द्यायला नको होता, बरं दिला नाही केलं माझं काही नाराज नाही, पण मी झालो असतो ना यांना सोन्याच्या सिंहासनावर बसून राजासारखं यांना पक्ष वाढायला मदत केली असते. बरं, बंडानंतर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियावर विरोधकांनी वैयक्तिक टीका फार केली होती. राजकारणामध्ये माहिती आहे ना, दुश्मनाचे तयार व्हायला जास्त काळ लागत नाही, आणि म्हणून कुटुंबाला त्रास देणं, मुलाबद्दल बोलणं, माझ्याबद्दल बोलणं, प्रॉपर्टीबद्दल बोलणं, काही आरोप प्रत्यारोप करणं, हे सगळं चाललं होतं. आपण त्या काळामध्ये थोडंसं आपण स्वतःवर जर कंट्रोल ठेवलं तर याच्यातून निघू शकतो, आणि मी सिद्ध करून दाखवलं.